पुण्यामध्ये सुद्धा दौंड परिसरात विशेषतः मुसळधार पाऊस झालेला आहे। भीमा नदीच्या पाणी पातळीमुळे या पावसामुळे आता वाढ झालेली आहे आणि भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा सुद्धा प्रशासनाकडून दिला गेलेला आहे। ही दृश्य सध्या आपण बघतोय। पुण्यातील दौंड तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे। भीमा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होतीये आणि त्याच्यामुळे नदीकाठी राहणाऱ्या सगळ्या नागरिकांनी खबरदारी घ्यावी असा इशारा दिला गेलेला आहे। आणखी अपडेट्स घेणार आहोत प्रतिनिधी राजेंद्र ठुंबणे यांच्याकडून। राजेंद्र, सध्याची नेमकी काय परिस्थिती आहे? पाणी पातळीत नदीच्या झपाट्याने वाढ होण्याचे समजतंय। नागरिकांना कुठल्या सूचना दिल्यात का, तिथून स्थलांतरित केलंय का? नक्कीच आपण पाहिलं तर पुणे जिल्ह्यात गेली काही दिवसापूर्वी पावसाने उसंत घेतली होती। मात्र 2 दिवसापासून पुणे जिल्ह्यातील डोंगर भागात आणि धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पावसाने बॅटिंग सुरू केली आहे। त्यामुळे पुणे भागातून खाली वाहणाऱ्या भीमा नदीला सध्या आपल्याला पाहायला मिळते की पाण्याची पातळी आता सध्या झपाट्याने वाढत आहे। सध्या दौंड तालुक्यातील काही भागामध्ये देखील मुसळधार पाऊस पडत आहे। या भागामध्ये जर असाच पाऊस सुरू झाला आणि डोंगर भागात जर असाच पाऊस चालला तर येणाऱ्या काही तासामध्ये देखील पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे। त्याचप्रमाणे नदीकाठच्या शेतकऱ्यांनी देखील आता आपल्या विद्युत मोटरी काढायच्या कामाला सुरुवात केली आहे। आणि आपण जर थोड्या वेळानं पाहिलं तर असं जर पाऊस राहिला तर नदीचे पाणी पातळी काठोकाठ भरून पुन्हा एकदा म्हणजे थोडक्यात म्हणालं तर आपण ही तिसरी वेळ नदी पात्राला पूर येण्याची। धन्यवाद। जी निश्चित राजेंद्र, धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी।